पाणी, रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखाना व मातृवंदना योजनेच्या मागणीसाठी बिरसा फायटर्सची जिल्हाधिकारी व सीईओ यांना निवेदने. अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येणाऱ्या मोठा तोलवापाडा, पाडावपाडा, टांगबारीपाडा, बेजपाडा, सापरीपाडा, बनखेतपाडा, पाटीलपाडा या पाड्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याच्या सोयी करण्यात यावी. पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा व बर्डी आश्रमशाळा ते पिंपळखुटा टांगबारीपाडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करा. पाड्यात वीज पोहोचवा. रस्त्याच्या कडेला दिवे बसवा. पाड्यात जिल्हा परिषद शाळा सुरू करा. लहान बालकांसाठी अंगणवाडी सुरू करा. रुग्णांसाठी आशा सेविका नेमणूक करा. दवाखान्याची सोय करा. स्तनदा मातांसाठी मातृवंदना योजनेचा लाभ द्या. अशा विविध मागण्यांसाठी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदन देण्यात आली. यावेळी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश वसावे, गुलाबसिंग वसावे, जयवंती वसावे, निलेश वळवी, अश्विन तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येणाऱ्या पाडावपाडा, टांगबारीपाडा, बेजपाडा, सापरीपाडा, बनखेतपाडा, पाटीलपाडा हे पाडे येतात. या पाड्यात 3500 पेक्षा आदिवासी बांधव राहतात. अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटामधील पाडावपाडा, टांगबारीपाडा, बेजपाडा, सापरीपाडा सारख्या दुर्गम भागात आदिवासी बांधवांना आजही थेंब थेंब पाण्यासाठी रानोरानी भटकावे लागते. येथील आदिवासी बांधवांना घाट उतरून व नदी ओलांडून पिंपळखुटा व मुख्य रस्त्यापर्यंत जावे लागते. येथील काही मुले बर्डी आश्रमशाळा शाळेत शिकतात. लहान बालके व शाळकरी मुलांना घाट उतरून शाळेत जावे लागते. धोकादायक प्रवास करावे लागते. या भागात रस्ता अभावी 8 गरोदर महिलासह रुग्ण मरण पावले आहेत. म्हणून या पाड्यात पाणी, रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखाना सोय करा व मातृवंदना योजनेचा लाभ स्तनदा मातांना द्या, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.